Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. पर्यटनासाठी नेहमी चर्चेत असलेलं ठिकाण म्हणजे लेह लडाख. मात्र सध्या लडाख वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलंय. नेपाळनंतर आता लडाखमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे आणि याला कारण ठरतंय ते म्हणजे तिथे सुरू असलेलं युवा पिढीचं म्हणजे जेनझी आंदोलन. गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये तरुण रस्त्यावर उतरून सरकार विरोधात निदर्शनं करतात. तर गेल्या 24 तासांमध्ये बघता बघता या आंदोलनाला इतकं हिंसक वळण आलंय की थेट भाजपच्या कार्यालयाला आग लावण्यात आली आहे. आणि या आंदोलनात चर्चेत असलेलं नाव म्हणजे 3 इडियट्स चित्रपटातले रिअल लाईफ हिरो म्हणजे सोनम वांगचुक. आता लडाखमध्ये हे आंदोलन नक्की का पेटलंय, आंदोलकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि नक्की असं काय घडलं की थेट भाजपचं कार्यालयच पेटवण्यात आलं, सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमध्ये विद्यार्थी आंदोलन करतायत. गेल्या 15 दिवसांपासून वांगचुक बेमुदत उपोषणाला बसलेत. त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या आंदोलनाच्या 4 प्रमुख मागण्या आहेत. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही त्यापैकी पहिली मागणी आहे. तर लडाखचा संविधानाच्या 6व्या अनुसूचीत समावेश करावा, कारगिल आणि लेह या दोन्ही जिल्ह्यांना लोकसभा मतदारसंघ घोषित करावं आणि लडाखमधल्या शासकीय नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावं, या 4 मागण्यांसह लडाखमधले विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. मात्र या वादाला नक्की सुरुवात कशी झाली तर 2019 साली राज्यघटनेतील अनुच्छेद 370 रद्द करून जम्मू काश्मीरचं विभाजन करत लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलं. मात्र जम्मू काश्मीरप्रमाणे लडाखमध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळे हा प्रदेश थेट केंद्राच्या कारभाराखालीच राहिलाय. त्यानंतर आजपर्यंत राज्याचा दर्जा मिळणं, 6व्या अनुसूचीनुसार घटनात्मक हमी तसेच आदिवासी ओळख आणि नाजूक परिसंस्थेच्या संरक्षणासाठी अधिक स्थानिक स्वायत्ततेची मागणी करत लडाखमध्ये अनेक आंदोलनं सुरू आहेत. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने 10 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केलं होतं. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे लडाखला 6व्या अनुसूचीत समाविष्ट करावं आणि राज्याचा दर्जा द्यावा अशी त्यांची मागणी होती. आता यात घडलं असं की बुधवारी म्हणजे 24 सप्टेंबरला या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. आंदोलक आणि पोलिसांची झडप झाली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर लेहमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालय पेटवण्यात आलं. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्लाही केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात 4 ते 5 जणांचा मृत्यू तर 70 पेक्षा अधिक जण जखमी असल्याचं बोललं जातंय. या संदर्भात वांगचुक यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की ही तरुण पिढीची उफाळलेली भावना होती, ज्यामुळे ते रस्त्यावर उतरले. गेल्या 5 वर्षांपासून ते बेरोजगार आहेत. वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणाने नोकऱ्यांमधून दूर केले जात आहेत आणि लडाखच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीयेत. हे सामाजिक अस्थिरतेचं कारण ठरत आहे. काहींना वाटतं की ते फक्त आमचे समर्थक आहेत, पण प्रत्यक्षात संपूर्ण लडाख आमच्या बरोबर आहे आणि या लढ्यासाठी उभा आहे. ही जेनझीची क्रांती होती असं सुद्धा सोनम वांगचुक यांनी म्हटलंय. तर पुढे त्यांनी आवाहन केलंय की मी तरुण पिढीला सांगू इच्छितो की हिंसेकडे वळू नका. यामुळे गेल्या 5 वर्षांचे आपले प्रयत्न वाया जातील. ही आपली पद्धत नाही. आपली मागणी सरकारपर्यंत शांततेच्या मार्गाने पोहोचवू असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. भारतीय संविधानातील 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम मधल्या आदिवासी भागांच्या प्रशासनासाठीची तरतूद आहे. या विशेष तरतुदीनुसार स्वायत्त जिल्हा परिषदा स्थापन करून त्या प्रदेशांना स्वायत्तता दिली जाते. या परिषदांना जमीन, जंगल आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित कायदे करण्याचे अधिकार असतात. याचा उद्देश म्हणजे आदिवासींचे हक्क, परंपरा आणि स्वशासन यांचं रक्षण करणं हे असतं. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार लडाखमधल्या अनुसूचित जमातींची लोकसंख्या सुमारे 97% आहे. त्यामध्ये लेह जिल्ह्यात 66.8%, नुब्रामध्ये 73.35%, खत्सीतमध्ये 97.5%, कारगिलमध्ये 83.49%, सांगूमध्ये 89.96% आणि झंस्कारमध्ये 99.16% इतकी लोकसंख्या आहे. वांगचुक यांचं म्हणणं आहे की हिमालयात अंधाधुंद विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करणारे काही उद्योगपती आहेत. त्यांच्या कर्माची किंमत इथल्या लोकांना चुकवावी लागते. तेच लोक आता लडाखच्या उंबरठ्यावर आले आहेत. कलम 370 रद्द होताच त्यांनी इथे जमिनीची पाहणी सुरू केली आहे.
स्थानिक राजकारण्यांचाही त्यांना पाठिंबा आहे। हे राजकारणी लडाखला विकू पाहतायत आणि इथल्या लोकांचा विरोध वगैरे काही नाही असं चित्र निर्माण करतायत, असं सुद्धा वांगचुक यांचं म्हणणं आहे। सोनम वांगचुक हे लडाखच्या हक्क आणि विकासासाठी दीर्घ काळापासून काम करतायत। गेल्या 4 वर्षांपासून लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स या दोन्ही संघटना मिळून हे आंदोलन करत आहेत। त्यांनी आपापल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून सरकारबरोबर अनेकदा चर्चाही केल्या आहेत। आता या मागण्यांसंदर्भात 6 ऑक्टोबरला केंद्र सरकारसोबत बैठक ठेवण्यात आली आहे। आता या आंदोलनामुळे संपूर्ण लेह शहर ठप्प झालंय। अतिरिक्त फौजफाटा तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आलाय। काही तासांच्या झटापटीनंतर प्रशासनाने परिस्थिती आटोक्यात आणली आहे, मात्र शहरात तणाव कायम आहे। या हिंसाचारामुळे 2 दिवस चालणारा वार्षिक लडाख महोत्सव सुद्धा अर्धवट रद्द करण्यात आलाय। तर सध्या लडाखमध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय। कलम 163 नुसार तिथे 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे। याशिवाय कोणत्याही लेखी परवानगीशिवाय मोर्चा किंवा निदर्शनं करण्यावरही बंदी घातली आहे। आता या सगळ्यानंतर सोनम वांगचुक यांच्या मागण्या पूर्ण होतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला जेनझीच्या या आंदोलनाबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला तेही कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।